तुमच्या मंडळाचं नाव काय आहे? शिवाजी चौक तरुण मंडळाने शिवाजी चौक तरुण मंडळाचा हा कोल्हापुरातील नवसाला पावणारा 21 कोटी महागणपती म्हणून संपूर्ण महाराष्ट्राच्या गणपतीची ख्याती आता ज्या पद्धतीने मुंबईचा लालबागचा राजा त्याचा दगडूशेठ हलवाई त्या पद्धतीनेच कोल्हापूरचा नवसाला पावणारा 21 कोटी महागणपती म्हणून त्या गणपतीची ख्याती आता महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसून येते। आणि आता या मूर्तीच्या अंगावर जर तुम्ही बघितला नवस पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी असणाऱ्या माता भगिनी किंवा लोकांकडून या ठिकाणी चांदीचे पाळणे किंवा मोदक वाहिले जातात आणि त्या दागिन्यातूनच या ठिकाणी मोठी आभूषणं देखील 250 ते 300 किलोचे चांदीचे आभूषण या ठिकाणी आता आपण आपल्याला पाहायला मिळतात। अशा पद्धतीचं म्हणजे मोठं स्वरूप महाराष्ट्रामध्ये मुंबई पुण्यानंतर मोठं स्वरूप कोल्हापूरचं नाव करण्याचं काम शिवाजी चौक तरुण मंडळ या माध्यमातून करते। नवसाला पावणारा म्हणून हा महागणपती या ठिकाणी प्रसिद्ध असून लाखोच्या संख्येने या ठिकाणी नारळ गोळा होतात। नारळ देखील लाखोच्या संख्येने गोळा होतात आणि या वर्षीच या ठिकाणी एकाच भक्ताने 21 किलो चांदीची मूर्ती जिची किंमत आज जर बघितली तर 20 ते 21 लाख रुपये किंमत होत्या ती पहिल्या दिवशी या ठिकाणी अर्पण केलेलं आहे। लक्षात घ्या जी समोर आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेलच। शिवाजी चौक तरुण मंडळाच्या माध्यमातून गणेश उत्सवातून जी काही येणारी देणगी आहे याच्या माध्यमातून महाप्रसाद असून दे, चैत्र पौर्णिमेला महाप्रसाद असते, त्यानंतर नवरात्रोत्सवामध्ये सोंगी भजन स्पर्धा असते, दीपावळ्यामध्ये अनाथ मुलांना 250 ते 300 मुलांना कपडे नवीन कपडे वाटप या ठिकाणी त्यांच्या आवडीचे कपडे घेऊन वाटप करण्याचे काम शिवाजी चौक तरुण मंडळ या ठिकाणी करते। आणि महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठा रक्तदान शिबिरचा उच्चांक देखील 2 तासामध्ये 555 बाटल्या रक्तदान करण्याचं काम देखील शिवाजी चौक तरुण मंडळाने या ठिकाणी केलेलं आहे। गणेश जयंतीला या ठिकाणी रक्तदान शिबिर होते। अशा अनेक उपक्रम वर्षभर या ठिकाणी शिवाजी चौक तरुण मंडळाच्या माध्यमातून चालू असतात। स्थापना कधी झाली आपल्या मंडळाची? साधारण किती वर्ष झाली? 1981 साली या ठिकाणी या मंडळाची स्थापना झाली। आज 44 वर्ष या मंडळाला पूर्ण होतात आणि 44 वर्ष 21 कोटी मूर्ती या ठिकाणी बसवण्यात येते। पहिल्या वर्षापासून या ठिकाणी 21 कोटी मूर्ती स्थापना मंडळाच्या माध्यमातून मूर्ती कुठून आणताय तुम्ही? ते शाहू मार्केट यार्डापाशी या ठिकाणी आपलं स्वतःचे शेड आहे, त्या ठिकाणी मूर्तीचे बाबा सगळी पूर्ण तयारी करून मार्केट यार्डमध्ये पूर्ण तयार करून या ठिकाणी मोठ्या आगमन स्वरूपात या ठिकाणी या मूर्तीची या ठिकाणी विराजमान आणि विसर्जनासाठी कुठं आता एवढी मोठी मूर्ती? कोल्हापुरातील रंकाळ्यात इथे इराणी खण म्हणून आहे, त्या इराणी खणीमध्ये इचलकरंजीहून करवले होते खास गणपती सोडण्यासाठी। एवढी मोठी क्रेन कोल्हापूरमध्ये कोणी मागवत नाही। अत्यंत चांगल्या पद्धतीचं नियोजन विसर्जनाचा देखील शिवाजी चौक तरुण मंडळाच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात येते। हजारोच्या संख्येने या ठिकाणी हे विसर्जन बघण्यासाठी तिथे भाविक उपस्थित आहेत। धन्यवाद साहेब, माहिती दिल्याबद्दल आणि तुमचा वेळ दिल्याबद्दल। या मंडळामध्ये अनेक गोष्टी सांगण्यासारखी म्हणजे काय सर्व धर्म समभाव एवढा लाखो भक्त या गणपतीचे दर्शन घेतात। 2-2, 3-3 तास या ठिकाणी दर्शनासाठी थांबलेले असतात आणि या महागणपतीला पहिला हार घालण्याचं काम एक मुसलमान व्यक्ती करते, ते म्हणजे मोहम्मद पठाण या ठिकाणी। नमस्कार। पहिला हार घालण्याचा मान यांनाच या ठिकाणी दरवर्षी गेली 40 वर्ष यांनाच आहे। त्यामुळे मंडळामध्ये कुठल्याही पद्धतीचे जातीभेद या ठिकाणी नसतेच आणि पहिला हार आणि शेवटचा हार यांचाच असतो यावर सांगायला आम्हाला आनंद आहे। थँक्यू। लाल कलरचा आहे का? होय, होय हा